एक ब्रेकिंग बातमी समोर येते। पुणे शहरात मनसे आक्रमक झाली आहे। तसेच मोठ्या प्रमाणात शहरातील JM रोड परिसरातील दुकानांची मराठी पाट्या नसल्याच्या मुद्द्यावरून तोडफोड मनसेकडून करण्यात आली आहे। ही ब्रेकिंग बातमी तुम्ही आपला आवाजच्या माध्यमातून पाहू शकता। कशा पद्धतीने मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून इंग्रजीत पाट्या असलेल्या दुकानांची तोडफोड केली आहे। मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने लाठी व काठ्यांच्या सहाय्याने मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजीमध्ये असलेल्या पाट्यांची तोडफोड केली आहे। हे दृश्य तुम्ही आपल्या आवाजच्या माध्यमातून पाहू शकता। तसेच तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे। जवळपास 13 ते 14,000 पाटे इंग्रजीमध्ये आहेत। आम्ही बऱ्याच ठिकाणी आता आमचं संपूर्ण पुणे शहराचे आंदोलन सुरू झालं। आयुक्तांना सुद्धा निवेदन दिलेलं होतं, आयुक्तांना दिलं होतं, इतर प्रशासनाला दिलं होतं, पण त्यांच्याकडून कुठली कारवाई होत नाही। आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थायी आंदोलन करतो। किती जरी गुन्हे आमच्या ऑलरेडी प्रत्येक पदवीकरावर गुन्हे दाखल झाले, त्यामुळे नवीन काही नाही आमच्यासाठी। किती गुन्हे दाखल होत्या मराठी पाट्यांसाठी ते आम्ही रस्त्यावर उतरणार। शहरातल्या पाट्या मराठीतच असल्या पाहिजे 100%। जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यानुसार त्या पाट्या असल्या पाहिजे। अनेक दुकानदार मराठीच आहेत, अनेक दुकानदार मराठी त्यांना शुभेच्छा देतो। ज्यांनी पाट्या मराठीत केल्या त्यांच्या आधी शुभेच्छा देतो, पण जे सुप्रीम कोर्टाचा आदेश मान्य करणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो। तोडफोड करणं योग्य वाटतं। तोडफोड असो, जर प्रशासन जर त्यावर कारवाई करत असेल तर त्यांना हीच भाषा कळते, त्यामुळे आमच्या भाषेतच त्यांना आम्ही सांगणार। भविष्यात 2-3 दिवसात ते कंटिन्यू जोपर्यंत शेवटची पार्टी होत नाही तोपर्यंत होईल। काही दुकानदारांनी स्वतःहून लावलेले दिवसभर हा दौरा असणार का? आज हा बरोबर दिवसभर असणार। अनेक दुकानदार मराठी आहेत, या मराठी दुकानदारांवर देखील अशाच प्रकारची हे केलं नाही, काय मराठी असो ते हिंदी भाषिक असो, सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे आणि या आदेशाचे काही 80% लोकांनी पालन केले ना। 80% लोकांनी मराठी बोर्ड लावलेले आहेत। काही 20% ब्रँडेड जे आहेत त्या लोकांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांना हा एक मेसेज जावा म्हणून आम्हाला करणं भाग पडला। आता आपण या ठिकाणीच पाहिलं की दगडफेक करण्यात आली पाठीवर, पण तो दगड जर दुकानदार किंवा परत तुमच्याच प्रती कोणाला लागला तर त्याची काळजी घ्यायची नाही। दगडफेकला मी समर्थन करणार नाही। दगड मी समर्थन करणार नाही, परंतु तो वर असल्यामुळे त्याला ते झालेलं आहे दगड, परंतु त्याला काळं लावलं जाईल आणि त्यांना विनंती केली जाईल असं अशा पद्धतीने सगळं केलं जाईल। मनसेकडे तोडफोड करण्यात आली आहे, त्या बाबतीत आपण काय सांगाल? जर कोर्टाच्या आदेशाला, जर ह्यांना कोर्टाने दिलेल्या आदेशाचं यांना जर कळत नसेल, मराठी एवढीच इंग्लिश एवढं मोठं त्यांना जर सांगितलंय, आदेश आहे की मराठीत पाट्या लावा, जर त्यांना कळत नसेल तर आम्ही आमच्या स्टाईलमध्ये हे बोर्ड सगळे फोडणार आणि मराठीमध्ये त्यांना पाट्या लावायला लावणार। पण काही बरेचसे दुकानदार मराठी आहेत असं देखील कर्मचाऱ्यांना त्यांच्या बाबतीत काय करतात? तर कुठे बरेचसे मराठी आहेत? दिसत तर नाही ना, दिसत नाही ना। जर ते मराठीत पाट्या ऑलरेडी असतील तर ते कशाला फोडणार? पण जे इंग्लिशमध्ये अजून आहे त्यांना जर कळत नसेल तर मग आम्ही ते आजपासून आमचं कंटिन्यू पाट्यांवरती दगड फेक करताना एखादा दगड तुमच्याच कार्यकर्त्यांना किंवा सामान्य माणसांना लागला तर त्याची आम्ही काळजी घेऊ। असं लोकांना लागेल असं काही आम्ही कृत्य करणार नाही, एवढं नक्की आहे।